चहा सोडणं अवघड असलं तरी योग्य पद्धतीने आणि सातत्याने केल्यावर फक्त 7 दिवसामध्ये तुमची चहाची सवय सहज सुटू शकते, तेही शरीराला त्रास न देता. तेव्हा चहा सोडण्यासाठी काही छोट्याशा टिप्स मी तुम्हाला सांगत आहे, नक्की फॉलो करा. चहातील कॅफीनमुळे शरीरावर हलका व्यसन सदृश असा परिणाम होतो. मेंदूला सतत ऊर्जा मिळत असल्याचा आपल्याला भास निर्माण होतो. जेव्हा आपण चहा बंद करतो तेव्हा शरीराला काही दिवस थकवा, डोकेदुखी, चिडचिड, झोप येणं, अशक्तपणा वाटतो. पण हा तात्पुरता टप्पा असतो. 3 ते 5 दिवसात जातो. चहा अचानक बंद करू नका, हळूहळू कमी करा. चहासाठी पर्याय वापरा, जसं की हर्बल टी, लिंबू पाणी, तुळस, कढीपत्ता चहा. त्याचप्रमाणे पुरेसं पाणी आणि झोप घ्या. कॅफीन कमी झाल्यावर शरीराला विश्रांतीची गरज असते. 7 दिवस तुम्ही जे सांगितलेल्या टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच चहा कमी होतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे दररोज तुम्ही किती चहा पिता याची नोंद करा. प्रत्येक वेळी चहा घेताना मला खरंच गरज आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण वाढवा. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आपल्या सवयींचं निरीक्षण करा आणि जागरूकता बाळगा. जर तुम्ही दिवसातून 4 कप पित असाल तर आजपासून फक्त 2च कप घ्या. सकाळचा चहा ठेवू शकता, पण दुपारचा किंवा संध्याकाळचा सोडा. त्यासाठी तुम्ही हर्बल चहा घेऊ शकता, जसं की आलं, तुळस, पाणी यांचा वापरून तुम्ही चहा बनवू शकता. लिंबू, ताजं पाणी, हळदीचं दूध रात्री झोपताना तुम्ही घेऊ शकता. शरीरात कमी कॅफीनशी जुळवून घेण्याची क्षमता तयार होते. त्याचप्रमाणे हळूहळू तुम्ही 1च कप चहा घ्या. आत्ता फक्त सकाळचा चहा घ्या. उर्वरित वेळी मात्र मग गरम पाणी, लिंबू, मध तुम्ही घेऊ शकता किंवा ग्रीन टी घ्या. सुक्या मेव्याचा काढा घ्या. रात्री लवकर झोप घ्या, कारण कॅफीन कमी झाल्यामुळे झोप येते. तसंच आपलं शरीर हळूहळू डिटॉक्स होतंय हे आपल्याला जाणवतं. थोडा थकवा येऊ शकतो, पण काही हरकत नाही. नंतर हळूहळू तुम्ही मात्र चहा पूर्ण बंद करा. सकाळी उठल्यावर गरम पाण्यात मध आणि लिंबू घ्या. दिवसभर हर्बल टी किंवा सूप घ्या. थोडंसं डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो, पण ते फक्त 1 ते 2 दिवसासाठीच राहू शकतं. पण तुमचं शरीर मात्र पूर्ण कॅफीनमुक्त होतं. हळूहळू तुम्हाला ताजंतवानं वाटतं, मेंदूही ताजा वाटतो. त्यासाठी तुम्ही याचबरोबर हलकासा व्यायाम करणंही गरजेचं आहे. ताज्या फळांचा रसही घ्या. खोल श्वास घ्या. मेंदूला नैसर्गिक ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे तुम्हाला जाणीव होईल चहाशिवायही दिवस चांगला जातोय. स्वतःचं कौतुक करा. तुळस, दालचिनी, आलं यांचा हलका काढा घ्या. चवही चांगली लागते आणि ते आरोग्यदायी आहे. त्याचप्रमाणे हळूहळू नवीन सवयी रुजवा. पूर्णपणे चहामुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगा. आता तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटेल, पोट मोकळं, झोप चांगली लागते असं जाणवेल, पचन सुधारेल, त्वचा उजळेल, मानसिक समाधानही मिळेल की मी चहा बंद करू शकलो. त्यासाठी सातत्य टिकवा. पुन्हा पुन्हा चहा पिण्याचा मोह टाळा. नक्कीच तुम्ही चहाची सवय सोडू शकता. चहा सोडल्यावर मात्र दिसणारे फायदे खूप चांगले आहेत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे झोप चांगली लागते, पचन सुधारतं, डोकेदुखी, चिडचिड कमी होते, त्वचा चमकदार होते, हृदयावरचा ताण कमी होतो, रक्तदाब स्थिर राहतो. आणि हे सर्व जर तुमच्या शरीरावरती चांगले परिणाम होत असतील तर तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता. त्याचप्रमाणे तुमची पाणी पिण्याची सवयही वाढते. हार्मोन्स संतुलित राहतात. मेंदू अधिक शांत आणि एकाग्र होतो. शरीरात खरा उत्साह निर्माण होतो. चहाऐवजी मात्र तुम्ही हर्बल टी नक्कीच घेऊ शकता. जे चहा सोडू शकत नाहीत ते. यामध्ये तुळस, आलं, दालचिनीचा काढाही तुम्ही घेऊ शकता, जसं की लिंबू, मध, पाणी सकाळी घेऊ शकता. जिऱ्याचं पाणी पिऊ शकता, पचन चांगलं होतं. गवती चहा घेऊ शकता, लेमन टी घेऊ शकता. कढीपत्ता, हळद, आलं आणि पाणी यांचाही काढा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमचं शरीर निरोगी राहील आणि तुमच्या आरोग्यासाठीही ते खूप चांगलं आहे. तेव्हा आठवडाभर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून नक्कीच तुम्ही तुमची चहाची सवय बंद करू शकता.